नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा ब्लॉग चालू झाला आहे. 4:30 वाजले आत्ता. थोडा वेळ आराम केला, कामं वगैरे झाल्यानंतर थोडा वेळ मस्त आराम केला आणि ती बघा ही झोपून उठली. इकडे काम चालू आहे. इतकं भयानक आवाज येतो ना, खरंच तुम्हाला माझा आवाज ऐकू येत आहे की नाही माहिती नाही, पण खूप दिवसभर ते आवाज आम्ही त्रास सहन करतो त्या आवाजाचं. असं वाटत आहे तो एकदाचं काम पटकन संपलं तर आमच्यावर कृपा होईल असं वाटत आहे. पण असं त्यांचं घर, त्यांनी स्वप्नातलं घर त्यांनी बांधत आहेत, हो की नाही? तर असं. आणि इकडे बघा हिला आता जेवण चालले जबरदस्तीनं थोडंसं, आणि आता इकडे खेळवायला बसलं आहे. आणि तुम्हाला दाखवते हा जो पूर्ण अख्खा हा जो भरून आहे ना, अख्खा पोता, अख्खी बोरी भरून आहे. हा अधूचा खजिना आहे. यात खूप महत्त्वाचा खजिना आहे. तिने लहानपणापासून गोळा केलेला खजिना आहे. तर ते तिला काढून दिले. तिकडे तिकडे बॉक्स कमी पडत होता म्हणून या बोरीमध्ये टाकून ठेवलं सगळं, कारण की किती बॉक्स घेणार याच्यासाठी, म्हणून या बोरीत भरून ठेवलं. जेव्हा जेव्हा तिला पाहिजे तेव्हा तेव्हा काढून ती खेळते, मग पुन्हा मी टाकून ठेवते आतमध्ये. असं असतं चालू. हे बघा एवढा सारा खजिना आहे हे. आणि हे बघा हे बी खेळणे, हे माझे बाबा दिले तिला खेळायला. काय आहे काय माहिती. आणि हे ना त्याच्यावर अशी बसते. कशी बसते यावर? बसून दाखव बरं तू एकदा. बसून दाखव, बसून दाखव ना मंडळीने. यावर कशी बसते तू? शू केली? कोण? दादाने शू केलं का? दादाला पॅन्टू चेंज करून दे, चेंज करून दे पॅन्टू. या भाऊलीला घेते किंवा दुसरी डॉल आहे तिला घेते. मस्त अंगाई म्हणते ती लिंबोनीच्या झाडामागे. मस्त म्हणते. कसं म्हणते म्हणून दाखव बाळा तू एकदा. जोरात म्हणून दाखव. आणि हा जो रेडिओ आहे ना, तुम्हाला सांगते, हा जो रेडिओ आहे ना, आमचे जे घरमालक आहेत ना, त्यांनी अब्दूला गिफ्ट दिलं बड्डेला. हो, पहिल्या बड्डेला गिफ्ट दिले काका, त्यांनी गिफ्ट दिले. याच्यात सेल गेले ना तर मस्त हा वाजत वगैरे होतं. इथे पण 2-4 खेळणी असं शेप वाईज लावून होते. पण ते आहे या बोरीमध्येच आहेत कुठेतरी. ती बघा झोपवत आहे तिच्या बाळाला. तुझं बाळ आहे तो, हो ग. इकडे ये ना. तिच्या बाळाला झोपवत आहे ती. आणि आज पण आम्हाला भुलाबाईची गाणे म्हणायला जायचं आहे एका ताईकडे. आणि ताईकडे म्हणजे अद्दूच्या फ्रेंडकडे जायचं आहे, आरूकडे. आज पण आम्ही जातो, जमलं तर तिथलं पण मी शूट करीन नक्कीच. आणि हो, कालचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? छोटासा आवडला की नाही? काय काढ ना, काढ भांडे काढ, आपण खेळू. ये इकडे. आजकाल काय 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 टेक्नॉलॉजी. हे बघा इकडे बटन प्रेस करायचं. माहीतच असेल, ज्यांच्या घरी लहान बाळ असेल त्यांना तर माहीतच असेल. इथे लॉलीपॉप असतं. आमच्या वेळेस तर लॉलीपॉप असंच रॅप करून मिळायचं. आणि बघा रॅप करून या खेळणीत ठेवतात लॉलीपॉप. आणि हा खेळायला सुद्धा होते मस्त. आणि त्यात मधला लॉलीपॉप खायला. हो, लॉलीपॉप खायला. तू इकडे ये माझ्याकडे ये. हे बघा अद्दूची खेळणे. काय काय दाखव. खूप सारे खेळणे आहेत तिच्याकडे, खूप सारे. आणि हे बघा ही चप्पल अद्दूला पहिल्या बड्डेच्या वेळेस घेतलेली चप्पल आहे. सॉफ्ट आहे, काहीच नाही आहे. हे बघा असं सॉफ्ट आहे. पहिल्या बड्डेला घेतलेल्या चप्पल आहे ना तुला. तू घातला होता ना मस्त सुंदर सुंदर. इकडे बघ मी कशी दिसत आहे. इकडे बघ माझ्याकडे. हा जो आहे ना, माझा जो पाळणा केला होता 7वा महिना तेव्हा घेतलेला होता. असं बांधतात असं म्हटले होते, म्हणून हा घेऊन आणला. अहुंनीच घेऊन आणलं, मी नाही गेले मार्केटमध्ये हे घ्यायला. आणि अहुंना बघा हे असं मला सुंदरसं घेऊन आणलं. पण त्या दिवशी आहे ना आम्ही घातलोच नाही, मी घातलेच नाही हे वगैरे.
आणि पण हा मला खूप कामी आलं. अद्दूला आहे ना देवी बनवलं होतं गेल्या वर्षी, नवरात्रीमध्येच बनवलं होतं, तर तेव्हा तिला घालून दिलं होतं. हा अजून काय यायचं खजिन्यामध्ये? बघ शोध, खूप सारा खजिना आहे. आता जे तुम्ही क्लिप्स बघितले ना, मस्त ढोल वाजत होतं ते, तर ते ॲक्च्युली आहे ना, तुम्हाला माहीत आहे का, 5 दिवसांची जी देवी बसते, शारदा देवी बसते. इकडे तशी प्रथा आहे, माझ्या माहेरी तर नाही आहे, पण इकडे मी लग्न करून आले ना, मला लग्न झाल्यानंतरच माहीत झालं की तशी प्रथा इकडे आहे की 5 दिवसाची शारदा देवी बसते. आणि त्याला काहीतरी रिझन असेल, ते मी सांगेन तुम्हाला जर मला माहीत झालं तर. आणि हो, ऑफकोर्स तुम्हाला माहीतच असेल, तर ते शारदा देवी आहे ना विसर्जन करायसाठी आहे ना समोरच्या घरी आले होते, म्हणजे तिथे विहीर आहे, तर त्या विहिरीत आहे ना त्यांनी विसर्जन केलं, तर त्याचा थोडासा क्लिप घेतला होता. तर मंडळी, स्वयंपाकाची वेळ झाली आहे, पण स्वयंपाक मला आज नाही आहे करायचं, कारण की सकाळचंच खूप सारं शिल्लक आहे माझ्याकडे, आणि दोघा जणांना काय स्वयंपाक करायचा खरंच प्रश्न पडतं. आणि पुन्हा केलं की पुन्हा उरतं, मग शिळं खावं लागतं, असं चालू असतं. आणि शिळं खाल्लं की ॲसिडिटी होतं. मला तर ॲसिडिटीचा खूप प्रॉब्लेम आहे. तर आता काय आहे ना, क्रेविंग आली आहे खूप. मी आणि टी व्हीवर बघितली खीर खाताना तर मग ते खीर बघून माझी फेवरेट डिश आहे, म्हणजे स्वीट डिश म्हणूयात. तर आता मी तसं तर मला भाताची खीर आवडते, आणि हे तुम्हाला माहीत आहे का, शंकर भगवानना सुद्धा भाताची खीर खूप आवडते. पण मी म्हणजे तांदळाची खीर, सॉरी, पण मी इकडे ही बघा आपली शेवड्या आहेत ना, शेवया, त्याची खीर बनवत आहे. तर आता मस्त खीर बनवते, मग भेटते तुम्हाला. अद्दू आणि अद्दूचे पप्पा गेले आहे बाहेर, दूध आणायला गेले. त्यांनी दूध नव्हतं घरी, त्यांना दूध आणायला पाठवलं, आणि मी इकडे तोपर्यंत शेवया वगैरे थोडं भाजून घेते तेलामध्ये. परत तोपर्यंत त्यांनी येतीलच, मग खीर करते मस्त मस्त. या तुम्ही पण खायला खीर माझ्या हातची. मी आधी करते, मग भेटते तुम्हाला. अहो, दुकानात गेले होते तुम्हाला म्हटली काहीतरी गोड आणा म्हणून. माझ्या मनात माहीत होतं असं की सोनपापडी आणलं तर बरं होईल असं. खरंच तुम्ही सोनपापडी घेऊन आले, वा वा वा, तुम्ही माझ्या मनातलं ओळखले. अरे वा वा, थँक्यू. अहो असंच नेहमी माझ्या मनातलं ओळखत जा आणि मला खुश करत जा. स्वामी तुम्हाला सुखात ठेव. तर मंडळी, अवणीत माझ्या मनातलं सांगलं, सोनपापडी खायची इच्छा होती मनात, म्हणजे एकदमही जास्त नाही, पण असं वाटलं की सोनपापडी वगैरे आणलं तर बरं होईल. पण त्यांनी घेऊन आलं बघा, घेऊन आलेत. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी तर खूप आनंद होतो मला. तुम्हाला होतो की नाही कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. मोठ्या आनंदाची वाट नका पाहत बसू, अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा खूप हॅप्पी राहा, आणि प्रत्येक क्षण जगा आपल्या लाईफमधला. मी तर जगते, सुख दुःख काही असो, छोट्या छोट्या गोष्टीत मी खूप आनंद होते, कारण की मी आहेच तशी आधीपासूनच. तर इकडे खीर पण, दूध आणले आहे यांनी, तर दूध तापायला ठेवलं आहे. मस्त खीर बनवते आता. माझी गरमागरम खीर इकडे रेडी झाली आहे. या तुम्ही पण खायला, आणि ही थंडी झालं तर पुन्हा जास्त घट्ट होईल. तर आता आम्ही जेवण करू. खूप मस्त ड्रायफ्रूट्स घातले आणि खीर रेडी आहे. यमी यमी. चला तर मंडळी, आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा दिवस असाच होता, जास्त काही खास नव्हतं. आमचं जेवण वगैरे झालं, माझं किचनही आवरून झालं, मी भांडेही घासून ठेवले. मी तुम्हाला नेहमी सांगते, मी भांडे रात्रीच घासून ठेवते, जेणेकरून सकाळी तेवढं वेळ पुरलं पाहिजे म्हणून. आणि हो, अद्दू झोपली आहे, तिला पाळण्यात झोपवलं, तिच्या पप्पानीच झोपवलं तिला पाळण्यात. तर माझंही सगळं आवरून झालं.
तर चला, असाच होता आजचा व्हिडिओ, असा गेला आजचा दिवस. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जे कोणी नवीन आले असाल प्लीज त्यांनी सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे मला. आणि हो, स्वामी तुम्हाला सुख, शांती, समाधानी आणि निरोगी आयुष्य देवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. तर चला, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ. गुड नाईट.